शीतल, देजावू झाल्यासारखं वाटत नाहीये? देजावू सीन आहे. हा मध्ये जसं झालं सेम तसं झालं, फक्त आपल्याकडे यावेळेस वेळ आहे, लगेच बंद करणार. वेळ आहे इथं किती निघायचं इथं आहे निघायचं आम्हाला, आहे. आम्ही चाललो आहे घरी. हा, आणि यावेळेस दोघंही चाललेलो आहे, त्यामुळे आपल्याला रिक्षा ऑटो बुक करायची आहे, ती यायला पाहिजे. येस येस, निघूया झालं. आणि इकडे बघा, एवढ्या गडबडीत सुद्धा इकडे ब्लॉग अपलोडला लावलेला आहे आम्ही. आता हा किती वेळ चालतोय काय माहित. सगळं असं गडबड गोंधळच असते. लॅपटॉप बंद पडेल ना आपला. हा, लॅपटॉप बंद पडेल आपला. पण ते झालं तर बेटर आहे ना, नाही तर काय अवघड आहे. ठीक आहे, चला आवरा लवकर, पटापटा भेटूया बसमध्ये. नाही, बंद करा तुमचं दुकान आता. चलो बसमध्ये भेटू, नंतर पुढे कुठे जातोय आम्ही ते तुम्हाला दाखवतो. बाय. निखिल एवढा हुशार आहे ना, म्हणजे मी त्याची तारीफ करून थकू शकते. एवढा ऑटोवाला इथं आम्हाला सोडलाय, काय बघितलं नाही की स्टॉप आलाय का नाही. तिथं आम्ही उतरले आणि मी मोबाईलमध्ये बघत होते, म्हणजे कामाचं थोडं, तर मध्येच उतरले. आता आम्ही चालत चाललो स्टॉप पर्यंत. हे काय प्रकार आहे निकू? अरे आपल्याकडे वेळ होता ना, म्हणलं जरा चालणं काही पण निखिल स्वतःच्या लक्षात नाही आलं ते सांगत नाही. आता उतरून आम्ही चालत चाललोय. असे 2 मिनिटाचाच रस्ता आहे, पोहोचतो तिथे लगेच. त्याचा प्रश्नच नाहीये निकू, पण तुला बाहेर पण कळालं नाही का तू चुकीच्या ठिकाणी उतरतोय किंवा गडबड एवढी झाली. तो हा काय म्हणला, मी त्याला पहिल्यांदा तो स्टॉप सांगितलेला, तर आता मे बी तो तिथे सोडणार आहे. पण तो रिक्षावाला तिकडेच गेला ना, आता तिथं आम्हाला जायचं आहे. बापरे काय हे निकू यार. डॉगेज बाईट तिथं भुंका लागलाय. तर तुम्ही बघू शकता, आम्ही आता ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहे आणि ट्रॅव्हल्समध्ये बसून सुद्धा या मॅडम ऑफिसचं काम करत आहेत. काय वाटतं शीतल, काय म्हणायचं तुला? तुलाच काय वाटतंय सांग जरा. मला काय, बायको कष्टकरी बायको माझी. गुड जॉब, असंच काम कर, पैसे कमव, छान तुला छान छान गोष्टी घेऊन दे मला. येस ठीक आहे, कर. आता उद्या सकाळी भेटू त्यांना. तर कुठं आलोय आपण? परत एकदा परत एकदा लॅपटॉप वरती काम चालू झालेलं आहे, आज सॅटर्डे असून सुद्धा. आणि आम्ही आलेलो आहे माझ्या घरी. निकू त्याच्या माहेरी आलाय. आणि आल्या सकाळी उठल्या दिसत पण नाही आईने दिलेली, आता दाखवणार आहे आता, चहा चपाती फेवरेट, एकदम फेवरेट. सकाळी उठल्या न ब्रश करता खायला आई या की असू द्या, काय होत नाही. बघा तुमचा मुलगा बिना ब्रश करता खायला लागलाय. आगे असू दे. काय नसते तसलं. काय म्हणायचंय तुम्हाला? तो न ब्रश करता खायला लागलाय त्याच्याबद्दल, न ब्रश करता खायला त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ती घाणेरडी सवय नेहमीची आहे. बेटी आणि पहिली तव्यातली चपाती खायला. चहा चपाती. बघा, म्हणजे म्हणलं ना माहेरी आलाय, त्याचं गाड चाललंय. मावशी जशी चपाती करतात तशी चपाती होत नाही जमत नाही तिकडं. ना. होय, बरोबर. बरोबर, ते बरोबर. ठीक आहे, तर आपण आता चपाती खाऊन घेतो. चहा चपाती खाऊ. चहा चपाती खाऊ. चला या मावशी बघा, ह्या आमच्या मावशी आहेत. मावशी हाय करा. तिकडं मावशी हाय करा. असं करा, असं करा नुसतं. मावशी आमच्यासोबत पुण्याला येतो. पुण्याला येतो म्हणाला चपात्या. मावशींच्या हातच्या चपातीची सर कुणाला नाही आहे. खाणिको एन्जॉय. तर ही बघा, आम्ही आलेलो आहे मामाच्या दुकानात आणि ते चॉकलेट देणं चालू आहे. लाडू चालू आहे तिचे. कच्चा मँगो. कच्चा मँगो आहे का? काय आहे ते? हे तेच दिले की कच्चा मँगो तिकडे हे गणेश बुक स्टॉल मिरज मधलं आहे. आता यानं सगळं रिनोव्हेशन केलेलं आहे याचं, एकदम मस्त छान असं. ते बघायला आलो आम्ही. आम्ही बघायला आलो. हा, आम्ही प्रमोशन्स घेतोय. आमच्याकडे आलेले आहेत, प्रमोशनचं रिवॉर्ड चॉकलेट मिळालं. चॉकलेट मिळालेलं आहे. घरचं प्रमोशन आहे आता हे. हे ब्राह्मणपुरी एरियामध्ये दत्त चौक आहे ना, तिथं माझा मामा राहतो. ओ माय गॉड, ऍड्रेस लिक केलेला आहे मी. तुझ्या घरी येतील लोक, मला जी 50 लोक ओळखतात ती. मी जर टाकलं तर मग तुझ्याकडे भरपूर आहे. टाकतो आता मी तुला लिंक करून देतो. टाक, फॉलोअर्स वाढतील आपलं. सगळे न्यूजपेपर पण राहून न्यूजपेपर सगळे आपल्याकडे येतील एकदमच. काय म्हणतोस? शांत झालाय काय? आणि आता शांत झालं व्हिडिओ. नावाप्रमाणे आहे.
प्रशांत जगताप. आता तुझ्याकडे 1-2 गिराईक माझा चेहरा बहुत कमी होतील. किती कॉन्फिडन्स वाढवायचं राहिलं कमी होते. कॉन्फिडन्स किती होती. आता मी या भुयारी मार्गातून मामाच्या घरात जात आहे. मामा आमचा जवळच राहतो. अरे हे बघ ही सम्याची गाडी आहे, तर पकड गाडी बघू. नवीन गाडी घेतलेली आहे मी दाखवते थांब. सम्या कोणती? ऑर्बिटर. नाईस. हे बघा इथं साईडला सगळे तुम्हाला अशी जुने वाडे दिसतील आणि मध्येच बिल्डिंग आहेत अशा. इकडे सगळे ब्राह्मणपुरी एरियामध्ये असे सगळे जुने वाडे भरपूर आहेत. आणि इथं आता आमची या घरामध्ये बसलेली असणार. आणि शीतल घाबरली आहे कारण की डॉगेश भाई इथं बसलेले आहेत म्हणतात. हे डॉगेश भाई आहेत. नमस्कार कर रे. नमस्कार कर की भावा. आणि आमची आजी आहे. त्याला हाय करा. काय मग आज पळायला गेली नाहीस? कूलर बिल्डर लावून गेम खेळत बसलाय. काय लाजाबीज आहेत काय तुला? काय सेटअप केलायस की इकडं? काय इथं मोबाईल गरम होऊ नये म्हणून बसली की कूलर बिल्डर बसला इथं? अरे अरे लगेच आवरालाच काय टाकणार नाही आता असा. आणि तुम्ही माझ्या साईडला जो बघत आहात हा आमचा टीव्ही आहे. इसवी सन 1857च्या उठावातला आलेला 1991 पासूनचा टीव्ही आहे. अजूनही व्यवस्थित चालतो अजून. हा बघा हा 1991 पासून आहे. अजून सुद्धा एकदम कलर बिलर मस्तपैकी चालतो. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आता याला मामानं काहीतरी सेटिंग बसवून घेतलेली आहे. मस्तपैकी केबल टाटास काय बिटास काय सगळं चालतं. ह्याला विंटेज म्हणून आम्ही घोषित केलेलं आहे आमच्या घराण्यामध्ये. काय आलं इशू? काय आलंय पार्सल इशूचं? ते कॅरी बॅग आहे. कॅरी बॅग म्हणजे तो बसल कॅरी म्हणतो. करण्यासाठी. हो व्हिडिओ करायला. मामी ह्याच्यात बसायचं. ये इकडे. आपण त्याच्यात बसायचं आणि तो आपल्याला उचलणार. तो वेगळ्याच धुंदीत आहे. त्या बॉक्स बरोबरच चालू. घे तुझा फोन घे. हा जरा फोन कर. दाब जरा काहीतरी. ऑन करा तर फोन. ऑन कर की. तू पण कॅमेरा तर तसाच. हॅलो कर. इशू तसाच. ए मला रेकॉर्ड कर. मामाचा हॅलो फोटो काढ. माझा फोटो काढ. काढ की. हॅलो म्हण. हॅलो. अरे अरे आयफोन पडला की तुझा. गाडी माझी आहे. ही मोठी मोठी. कुठे चाललायस पावसात भिजत? जातोस? टाटा टाटा टाटा. अरे पाऊस आला. पळात पळात. तिकडे मामाकडे कर. मामा टाटा. टाटा कर. मामा टाटा कर. पाऊस पाऊस कुठे आला? मामा सांग मामाला पाऊस आला म्हणा. आम्ही आता वाडीला आलेलो आहे. आम्हाला गाडी लावायला सुद्धा जागा मिळाली नाही. एवढी गर्दी आहे यावेळेस वाडीमध्ये. खूपच गर्दी झाली. खूपच गर्दी आहे. खूप लांब आम्ही गाडी लावली. गाडी लावली चालत चाललेलं. एवढी गर्दी मी कधीच बघितली नाही वाडीमध्ये आतापर्यंत. हे पाठीमाग मम्मी गौरी आणि अभिजित जात आहेत. मामी खूप दिवस झालं. बाबा आम्ही एकदम घरगुती आणि सात्विक खायला आलोय. फक्त आमची आता बासुंदी यायची बाकी आहे. ताक पण येणार आहे. जेवढं पाहिजे तेवढं छोटं छोटं थोडंसं वाढलं. एकदम सात्विक एकदम आणि एवढं थोडं थोडं वाढलेलं की आपलं म्हणजे वेस्ट नको जायला. मला तर दाखवत पण नाही. माझं फक्त कपाळ दिसायला लागलं. खायचं आणि एकदम छान असतं. पोट त्यांनी काही त्रास होत नाही. एकदम मी आधी कधीच नाही जेवलेली नाही जेवलीस? इथं नाही जेवलेली. मी जेवलो एकदा. कारण मला हे असं आवडत नाही त्यामुळे मी परत जेवत नाही.
मला जरा चटकदार लागते. रोटी वगैरे असं खायला आवडतं ना. आणि हा बघा हा आमचा ठोंब्या. हे बघ इकडं. रडा देते. आमची आई अजून जेवत आहे हळूहळू. तिचं झाल्यावर आम्ही जाऊ. झालेलं आहे फायनली आईचं जेवण. आई माझं नियमानं जेवती. एक घास घेतला की 32 वेळा 32 वेळा. सॉरी 52 वेळा. 32 वेळा काही खायला. लागलं किती वेळा 52 वेळा ना किती वेळा गं? चावतात एक घास? 32 ला चुकला तुम्ही 52 वेळा चावला. 52 काय नाही. तर आम्ही आलेलो आहोत आता ट्रेनिसला. मॅडमना शॉपिंग करायची होती. मग सांगलीतल्या ट्रेनिसमध्ये त्यांना काहीतरी दिसलेलं आहे. मॅडम Yes. काय आवडते का तुम्हाला काय? आवडत आहे पण मी कशासाठी शॉपिंग करायला लागले मला माहित नाही. हो शिकवायला काय बोलू. असू दे आता. कशी का आलेली असणास? काय आहे शॉपिंग करण्याचं रिझन काय आहे आजचं? माहित नाही मला. आम्ही असंच चाललेलो खालून आणि मला असं छान वाटलं वरून बघायला की यामध्ये छान कलेक्शन आहे तर आम्ही आतमध्ये आलो. अजिबात छान दिसत नाहीये. तू त्याला कशाला घेऊन चाललायस? इशू बाय मामा बरोबर जा. कसा डेंजर पाऊस पडायलाय. हा ना यार भयानक कुठलं काय दिसत झालंय. कोणतरी असं बादलीनं पाणी उतरलंय असं वाटलंय. अरे काय पाणी आहे का काय आहे? लाटा आल्यात लाटा. पूर आलाय पूर. पूर आलाय. गाडी बंद पडू नये म्हणजे बस फक्त बस. आता एवढं असं झालंय. घरची सगळी प्रजा डिस्कशन चालू आहे यांचं. हाय करा हाय मिशीवाले. हा द्या यायचं पोर आहे. स्थळ असेल तर सांगा. पोरगा पाहिजे. पाठवा. कमेंट डायरेक्ट स्थळानं जरी कमेंट केलं तरी चालेल. भुर्जी खात आहे आम्ही सगळी जण मस्त असं. साहिल दादा होता इथं सकाळी सात्विक करून सगळा आणि संध्याकाळी आलोय भुर्जी. बरोबर. आमचं नशीब एवढं चांगलं की आज मिरजेत साहिल दादा म्हणून एक आहे मार्केटमध्ये. एवढी मस्त प्लस पाऊस पडायला आणि आतमध्ये गरम गरम खायला. आज गरम गरम खाल्लं. मगाशी दाखवायचं राहिलं साहिल स्पेशल डिश पण होती. 3 डिश संपले. 3 डिश संपली. मग आता एकदम आठवलं अरे आपल्याला हे पण करायचं आहे. म्हणून आम्ही स्टार्ट केला करायला. वहिनीला पण मी गुड कंडिशन मध्ये नाहीये. गुड कंडिशन. ठीक आहे तर आपण आता खाऊन झाल्यावरती भेटू. हा टोस्ट आल्यावर भेटू. आपल्या ऑर्डर्स काही संपायला झाले. एक झाली की एक चालूच आहे. काय म्हणतेस? ऑर्डर्स काही चालूच आहेत होय. म्हटलं. एक झाल्यावर एक चालू आहे. एकदा आता आमच्याकडे आलेला आहे बॉइल्ड एग्स. एक आणि ह्याच्यावरचा जो चाट मसाला साईड टाकतो तो विषयच वेगळा आहे. विषय म्हणजे विषय. आज ब्लॉग करायला नवीन तुम्हाला दाखवते. प्रॅक्टिस चालू आहे. भावी ब्लॉगर. घ्या आता. खा की. काय टेस्ट आहे. सांग टेस्ट कर. खरी खरी रिॲक्शन दे. आहा अरे घास खाल्ल्या तो तृप्त झालाय त्याचा आत्मा. शब्द निघाला. तुझ्या एक्सप्रेशन मधून कळालं का पण? बोलून दाखव. माझं तोंडच असं आहे. ही पण मला म्हणत्या काय अरे तू सिरियस काय? अरे नाही आहे मी ह्याच्यावरनं भांडण झालं ते का? तू सिरियस? अरे नाही